आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24 यामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। भगवान गडावरील माऊलीच्या मंदिरासाठी तागडगाव ग्रामस्थांची 1,03,00,000 रुपये इतकी देणगी, 26 कोटीचे शिवधनुष्य पेलवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे केले होते आवाहन। श्री क्षेत्र भगवान गडावरील नियोजित श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या 26 कोटी रुपये खर्च असणाऱ्या मंदिरासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात देणग्या सुरू झालेल्या आहेत। गडाच्या भक्तवर्गापैकी अनेक गावांनी आपापल्या देणग्या जाहीर करून देणगीची रक्कम गडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्याकडे सुपूर्द केली आहे। देणगीचे बाकी असलेले गावकरी बाबांना सप्ताहानिमित्त किंवा इतर धार्मिक कार्यक्रमानिमित्त गावात बोलावून बाबांसमोर आपापल्या देणगीचे आकडे जाहीर करतात। नंतर संपूर्ण ग्रामस्थ एक विशिष्ट तारीख ठरवून बाबांना बोलावून घेतात व जाहीर केलेली देणगी बाबांकडे सुपूर्द करतात। श्री क्षेत्र भगवान गडाचे विद्यमान मठाधिपती हरिभक्तपरायण न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेव महाराज शास्त्री बाबांनी श्री क्षेत्र भगवान गडावर माऊलीचे मंदिर बांधण्याचे ठरवले आणि संपूर्ण विश्वातून मंदिरासाठी देणग्याचा ओघ सुरू झाला आहे। न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री बाबा हे काल्याच्या आज कीर्तनासाठी मौजे तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथे आले असता ग्रामस्थांनी गडावरील माऊलीच्या मंदिरासाठी देणगी द्यायचे ठरवले। त्यानुसार ग्रामस्थांनी आपापल्या देणगीचे आकडे जाहीर केले। जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण आकडेवारीची गोळाबेरीज ही 1,03,00,000 रुपये इतकी झाली। नोकरी व्यवसाय निमित्ताने बाहेरगावी असणाऱ्या ग्रामस्थांच्या देणगीचे आकडे आणखी बाकी आहेत। एकंदरीत श्री क्षेत्र भगवान गडाचा भक्तवर्ग भगवान गडावरील माऊलीच्या मंदिराला आर्थिक स्वरूपात हातभार लावण्यासाठी सरसावलेला दिसून येत आहे। या भव्य दिव्य मंदिरासाठी लागणारा खर्च अंदाजे 26 कोटी रुपये इतका आहे। त्यामुळे या अभूतपूर्व मंदिरासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टतर्फे करण्यात आले होते। इंडियन न्यूज 24 साठी मी वृत्तनिवेदक तथा उपसंपादक अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगजे। आपण अशाच भगवान गडावरील छोट्या मोठ्या नेहमी बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका।